नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची जी सिरीज चालू केली त्याचा आजचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रतिमा. मित्रांनो, मागच्या वेळेस 2024ला एक्झाम ही एक्झॅक्ट दिवाळीनंतर झाली होती. यावेळेस ही दिवाळी टाइमपास करू नका, अभ्यास करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया प्रतिमा. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं अवबोध आणि प्रतिमा यांच्यातील फरक बघितला होता. ओके, तर प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते हे मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये. आता ती कशी ते या प्रतिमेच्या व्याख्या बघा दिलेल्या आहेत. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षूमध्ये आणता येणे याला प्रतिमा असे म्हणतात. म्हणजे आपल्या समोर उद्दीपक नाहीये, पण यापूर्वी तर आपण पाहिलेला आहे ना तो उद्दीपक, तर त्याच गोष्टी तीच गोष्ट आपण आपल्या मनात एक चित्र तयार करून ठेवतो आणि तेच पुनरुज्जीवन करणं याचा अनुभव आपल्या मनचक्षूमध्ये म्हणजे मनामध्ये राहतो. ती मनामध्ये राहिलेलं चित्र म्हणजेच असते प्रतिमा. जसं की आपली शाळा. आता शाळेमध्ये ज्या गोष्टी घडल्यात, कोणते टीचर होते, शाळेमध्ये आपण कोणत्या बेंचवर बसायचो, ह्या गोष्टी काय आहेत आपल्या मनचक्षूमध्ये राहिलेल्या आहेत. आणि आता आपण कुठेही असलो तर आपण काय करतो, इमॅजिन करतो की आपला तो बेंच होता, आपली ती शाळा होती, आपले ते सर होते. म्हणजे त्यांची प्रतिमा ही आपल्या मनात बसलेली आहे. आणि जेव्हा केव्हा आपण दुसरीकडे असतो किंवा मग जिथं कुठं आपण ती शाळा सोडल्यानंतर जॉब लागल्यानंतर आपण दुसऱ्या गावी असतो, तर ते जेव्हा गोष्ट आठवते आपल्या शिक्षकांबद्दल, आपल्या शाळेबद्दल, तर ती प्रतिमा आपल्या मनात तयार होते. आणि ती तयार होणे म्हणजे ते चित्र तयार होणे त्याला म्हणतात प्रतिमा. म्हणजे मनातल्या जे उद्दीपक समोर तर नाहीये, म्हणजे ते सर समोर आहेत का तुमच्या समोर, शाळा आहे का तुमच्या समोर, नाहीये, पण आपण ते पूर्वी घेतलेले अनुभव होते त्यामुळे आपल्या मनामध्ये ते तसेच जिवंत राहिले, म्हणजे ते चित्र तसंच मनात राहिलं. आणि मग नंतर त्या चित्रालाच म्हणते प्रतिमा, इमॅजिनेशन. ओके, इमॅजिन. आता काय, अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना. अवबोध म्हणजे काय की अर्थपूर्ण संवेदना. तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा. अवबोध म्हणजे काय, अर्थपूर्ण संवेदना. ओके, ते मनात संवेदना तयार होतात. तर प्रतिमा म्हणजे काय की पूर्वी जे आपण अनुभव घेतले त्याचं पुनरुज्जीवन करणं, त्याला म्हणते प्रतिमा. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षूमध्ये उभे राहते, ती प्रतिमा होय. ओके, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा. जसं की चिंच समोर दिसली की आपल्या जिभेला आपोआप पाणी सुटतं. म्हणजेच काय होतं, त्या उद्दीपकाचा अनुभव आपण आपल्या जिभेने घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे ती चिंच आंबट आहे, त्यामुळे काय होतं की आपल्या जिभेला पाणी सुटते. म्हणजे उद्दीपित न होता, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता पूर्वानुभवाचे पुनर्जीवन झाले. ओके, आता बघूयात प्रतिमेचे प्रकार, त्याची उदाहरणे. प्रतिमेचे प्रकार बघा. पहिला आहे गती प्रतिमा. वाहनाच्या वेगाची तुलना करणे म्हणजे गती प्रतिमा. स्वाद प्रतिमा म्हणजे अन्नाची चव लक्षात राहणे. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं चिंचेचं उदाहरण, जसं की खारट लक्षात राहणार, मीठ हे खारट आहे, खारट गोष्टी, आंबट, गोड, तिखट, हे काय आहे, स्वाद प्रतिमा आहे. अन्नाची चव लक्षात राहते म्हणजे हे स्वाद प्रतिमेचं उदाहरण आहे. गंध प्रतिमा म्हणजे वास, कचराकुंडीचा वास, किंवा मग कचराकुंडीचा वास आला आपण नाकाला रुमाल लावतो. छान मोगऱ्याचा वास आला आपल्याला तो हवासा वाटतो. जी काय झाली, गंध प्रतिमा आपल्या मनात तयार झाली. जेव्हा तो आपण अनुभव घेतो तेव्हा आपण रिॲक्ट करतो. स्पर्श प्रतिमा, मखमलाचा मऊपणा जाणवणे. आता प्रतिमेचे वैशिष्ट्य काय आहे, प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. प्रतिमा तयार होण्यासाठी काय, आधी अनुभव घेणं गरजेचं आहे. लहान मूल बघा, त्याला माहित नसतं की मिरची तिखट आहे. तो एकदा काय करतो, दिसलं नवीन त्याला की त्याला माहित नाही ही मिरची आहे बाबा, ही तिखट आहे.
आपण त्याला सांगितलं तिखट आहे बाबा नको खाऊ, तरी तो काय करतो, घेतो आणि चावतो. नवीन गोष्टी दिसल्या तोंडात घालायची सवय असते की तेव्हा तिखट लागल्यावर ते रडायला लागतं. जसं की दिव्यासमोर एखादी मुलं खेळतात, त्याच्यासमोर जेव्हा चटका लागतो तेव्हा त्यांना कळतं की बाबा हे हाय, याला परत हात लावू नये. म्हणजे काय की प्रतिमा तयार होण्यासाठी काय करायला लागतं की पहिले अनुभव घ्यावा लागतो. ओके, अनुभव घेणे आवश्यक असते. जसजसा कालावधी लोटतो तशा प्रतिमा धूसर होतात. ओके, ज्ञानेंद्रियांद्वारे ग्रहण होणाऱ्या संवेदनाशी प्रतिमा निगडीत असतात. ज्ञानेंद्रियाद्वारे जी आपण प्रतिमा घेतली, जसं की स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, ह्या काय असतात की नेहमीसाठी लक्षात राहतात. ह्या धुसर होतात का? नाही, ह्या नेहमीच लक्षात राहतात. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. हे बघा, प्रत्यक्ष वस्तूंचा बोध म्हणजेच तो अवबोध असतो. प्रत्यक्ष वस्तू दिसणे, प्रत्यक्ष वस्तू असणे त्याला अवबोध म्हणतात. पण पूर्वीच्या अनुभवाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे पूर्वी घेतलेला अनुभव ते मनात चित्र तसंच ठेवणं त्याला म्हणायचं प्रतिमा. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. अवबोध तुटक नाही कारण आपल्याला समोर दिसती ती गोष्ट आपण समजल्याशिवाय करू शकत नाही. पण प्रतिमेचं काय आहे की खूप वर्षापूर्वी झालेली गोष्ट आपल्याला थोडी थोडी हटवते. बघा, परीक्षेमध्ये काही मुलं प्रश्नोत्तर पाठ करतात, लॉंग आन्सर क्वेश्चन्स असतात ते पाठ करतात, पण एक्झाम मध्ये गेले की ते आठवतात का त्यांना? नाही, थोडे तुटक आठवतात. पण जसं म्हणलं मी, अवबोध, मॅथचं एखादं ऍडिशन सबट्रॅक्शन ते त्यांना अवबोध झाला, त्यांचा समजलंय त्यांना, मग त्यांना कसेही येऊ द्यात ते त्यांना समजतात. प्रतिमेत आणि अवबोधामध्ये हाच फरक आहे. अवबोध तुटक असत नाही आणि प्रतिमा तुटक जाणवते. नेक्स्ट आहे मनोचक्षुवर प्रतिमा निर्मिती. मनोचक्षुवर कशी प्रतिमा निर्मिती होते? बघा, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. पूर्वानुभव लागतो. पूर्वानुभव झाल्याशिवाय प्रतिमा तयार होते का? नाही. एक प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. म्हणजे एक प्रतिमाचा अनुभव म्हणजे एक प्रतिमा आठवते, पुन्हा कुणाला कसं होतं, एक प्रतिमा मनात असेल तर तिच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्याही मिश्र म्हणजे 2-3 अशा प्रतिमा त्यांना अनुभवतात. बघा, कुणाला चवीला काहीतरी खायला दिलं तर ते सांगतात ही थोडीशी गोड आहे, पण थोडी खारट झालेली आहे, थोडी तिखट आहे. म्हणजे एकाच वेळी मिश्र प्रतिमा तयार होतात आणि त्यांना त्यांचे अनुभव असतात अगोदर, कसं आहे काय आहे, त्यामुळे त्यांना हे येतं, समजतं. प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. म्हणजे प्रतिमा ही जर आपण पूर्वानुभव जर आपले स्ट्रॉंग असतील, त्याला पूर्वानुभव आपल्याला जर स्ट्रॉंग आले तर ती प्रतिमा खूप तीव्र असते, ती कधीच लक्षातून जात नाही. ओके, आपल्याला बघा शाळेमध्ये एखादे सर खूप छान शिकवत असतील तर ते आपले फेवरेट होतात, तर ते आपल्या नेहमी लक्षात राहतात. मग ते कितीही वर्ष लोटो, पण आपण म्हणतो की बाबा हे सर छान शिकवतात म्हणून. ओके, प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्व काय आहे? प्रतिमा बोधनाचे, प्रतिमांची तीव्रता अनुभवांच्या उत्कटतेवर अवलंबून असते. ओके, अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते. विद्यार्थ्याला जे अनुभव देणार आहोत ते यथार्थ, स्पष्ट, तपशीलवार असावे. म्हणजे आपण जर विद्यार्थ्याला कोणते अनुभव देतो तर ते विशिष्ट तपशीलवार असावे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवायचे चौकोन म्हणजे काय, ओके, किंवा आयत म्हणजे काय, तर आपण काय शिकवणार विद्यार्थ्यांना? आयतचा आपण बोर्ड दाखवू शकतो. आपला जो समोरचा ब्लॅक बोर्ड असतो तो बोर्ड आपण दाखवू शकतो. याचा शेप काय आहे तर आयत आहे. चौकोनासाठी त्यांना आपण एखादा बॉक्स दाखवू शकतो की बाबा हे चौकोन आहे. सर्कल दाखवण्यासाठी आपल्याला कोणतंही एखादा बॉल किंवा गोल वस्तू त्यांना दाखवू शकतो. म्हणजे हे त्यांच्या मनामध्ये चुकीची प्रतिमा तयार होता कामा नाही, हे त्यांच्या मनामध्ये पटकन लक्षात राहावं ह्याच्यासाठी. ओके, विद्यार्थ्यांना
अमूर्त संकल्पना सांगताना चित्र, आकृती, प्रतिकृतीशी संबंध जोडून स्पष्ट करावे. जसं मी हे सांगितलं, चौकोन, त्रिकोण, सर्कल म्हणजे गोल, हे आपल्याला त्यांना चित्र व्यवस्थित दाखवून आजूबाजूचे त्यांचे रेग्युलर, जसं की आपण मुलांना सांगतो तुम्ही जेवण करता ती प्लेट कशी आहे, गोल आहे, तर मग ते त्यांना कनेक्ट होतो की बाबा मी जे जेवतो प्लेटीमध्ये ज्या, तर ती गोल आहे, ही त्यांच्या मनाला कनेक्ट होते आणि मग ते कधीच विसरत नाही. सर्कल म्हणलं की म्हणतात प्लेट. हे अशा गोष्टी होतात. त्यामुळे प्रतिमेचे हे शैक्षणिक महत्व आहे. मित्रांनो, आपण प्रतिमेच्या व्याख्या पाहिल्या, प्रतिमेचे प्रकार पाहिले आणि उदाहरण पाहिले, वैशिष्ट्ये पाहिले आणि त्याचा परिणाम पाहिला आणि शैक्षणिक महत्वही पाहिले. ओके, थँक्यू.